नमस्कार, मी अर्चना. गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. तर एकदम वेगळा असा आज पराठा दाखवत आहे तुम्हाला. तर इथं मी कांदा बारीक करून घेतलेला आहे. यामध्ये किती म्हणताल तेवढं बारीक करता येते, तर मला जसा लागतो तसा बारीक करून घेतलेला आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा. इथं हिरवी मिरची, लसूण आणि थोडे जिरे घेतलेले आहे, हे बारीक करून घेतलेले आहेत. तर बेसन पीठ घेतलेलं आहे, कांदा टाकायचा आहे, बारीक केलेली हिरवी मिरची, लसूण, जिरे वाटण टाकायचं. यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर, हळद, चवीनुसार मीठ, यामध्ये पाणी, थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण बनवायचं. तर आपण थालीपीठला जसं मिश्रण बनवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ बनवायचं. हे मिश्रण बनवून झालेलं आहे. इथं घट्ट असं कणिक मळून घेतलेली. तर एरवी आपण थोडी मऊसर असं मळतो चपातीसाठी, तर त्याहून अशी घट्ट आपण जसं पापडला मळतो पापडाचं पीठ तसं मळून घ्यायचं. म्हणजे तेल न लावता पीठ न लावता चपाती अशी लाटून घेता येते. आणि जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ अशी लाटून घ्यायची. अजिबात पिठाचा वापर करायचा नाही. बुडबुडी आल्यानंतर वरतून पालती करायची. दोन्ही बाजू थोडीशी शेकून घ्यायची, जास्त नाही. थोडी शेकल्यानंतर इथं तूप लावलेलं आहे. यामध्ये आता प्रत्येक वेळेस असं मिश्रण हलवून घ्यायचं. तर मिश्रण टाकायचं, थोडं पसरवायचं आणि पातळ थर लावायचा. आणि आता हे छान असं गॅसच्या गरजेनुसार कमी जास्त करून छान असं दोन्ही बाजूने शेकणे. पहिल्या वेळेस काय होतं, थोडंसं असं चिटकतं. ते नेरलेपच्या तव्याला नाही चिटकणार, साधा तवा आहे म्हणून खालून चिटकतो. तर आपण चपात्या बनवल्यानंतर जर हे पराठा बनवला तर अजिबात चिटकत नाही साध्या तव्यावर सुद्धा. तर आता हे दोन्ही बाजूनी छान असं शेकून घ्यायचं, तूप किंवा तेल लावून. इथं मी तुपाचा वापर करत आहे. मस्त असं हे. आता हे दुसरे पण तुम्हाला दाखवते. मस्त जसं आपण बनवतो जी पद्धत थोडी वेगळी बनवली की चवही वेगळी लागते. तर याची नक्कीच तुम्हाला चव वेगळी लागणार, टेस्ट छान अशी लागणार. तर प्रवासासाठी टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि जे व्हिडिओवर जे हाईप येतं त्यावरही क्लिक करा. आणि हे टिफिन प्रवासासाठी नक्की बनवा. कसं झाले ते मला नक्की सांगा. आणि माझ्या रेसिपी शेअरही करत जा आणि बनवूनही पाहत जा आणि मला कमेंट करत जा.